नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो, आता मॉर्निंगचे वाजले आहेत 7:30 आणि मी आता आहे उज्जैनला. जर कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल, मी ट्रॅव्हल करून उज्जैनला पोहोचलो. नाशिकपासून ते उज्जैनपर्यंत आलेलो मी बाय रोड. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय होतं, काय काय नव्हतं, कुठे थांबलेलो आणि स्टे करताना काय माझी हालत खराब झालेली, ते सगळं मी डिटेल्स ब्लॉगमध्ये दिलेलं आहे. आणि हा नवीन फ्रेश ब्लॉग आत्ता चालू होतो आहे 7:30 वाजता. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करणार आहे आपण डायरेक्ट महाकालेश्वर मंदिराच्या इथून. हार्डली इथून 5 मिनिटचा रस्ता आहे. इथून एंट्री आहे मंदिरात जायची आणि हार्डली 5 ते 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. पण आम्ही लोक विचार करतोय ई रिक्षा, इकडे इलेक्ट्रिक रिक्षा आहे, ती आपल्याला डायरेक्ट आतमध्ये मंदिरात घेऊन जाणार आहे. आणि ही आपली गाडी इथे उभी आहे. तर गाडी घेऊन नाही जाते, कारण की गाडी घेऊन गेलो की तिकडे गेल्यावरती पार्किंगचे परत इश्यू होणार, कारण की रस्ते खूप छोटे आहेत तिकडे आणि पार्किंगची पण प्रॉब्लेम होईल. मग परत गाडी पाठी घ्या, पुढे घ्या, पार्किंग भेटेल नाही भेटेल. त्यासाठी आम्ही स्मार्टली विचार केला की ई रिक्षा आहे ती करूया आणि त्याच रिक्षावाल्याला बोलूया जे आजूबाजूचा परिसर आहे, जे छोटे छोटे मंदिर आहेत ते आपल्याला फिरवायला घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा. आणि उज्जैनला आल्यावरती कुठे खायचं, कुठे स्टे करायचा, मध्ये कोणते कोणते हॉटेल तुम्हाला भेटतील, ते सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि बघायला गेलं तर मित्रांनो, थोडेसे इथे रूमचे ना खूप रूम लवकर इथे भेटत नाही, कारण की काल संडे होता त्यामुळे आम्हाला रूम भेटला नाही. यायच्या अगोदर प्री बुकिंग करून या प्लीज, तुम्हाला रिक्वेस्ट करतो. माझ्यासारखा मूर्खपणा करू नका. मी विचार केला डायरेक्टली इथे मला भेटेल, पण असं काही नाही आहे. खूप जण इथे येतात, ते स्टे करतात ते आणि सगळे हॉटेल फुल होते. लकीली हे हॉटेल आम्हाला एक भेटलं इकडे. तर आता चाललोय आम्ही, ई रिक्षा करतोय. सोनाली आली आहे, त्रिशा आली आहे, मम्मी आली आहे आणि आम्ही आता चाललोय महाकालेश्वरच्या मंदिराला. तर मित्रांनो, ही जी ई रिक्षा तुम्ही बघताय आता, याच्याने आम्ही आता चाललोय दर्शनाला. आणि इथे मंदिरापर्यंतची कॉस्ट घेतोय 100 रुपीज. रिजनेबल आहे आणि अर्धा किलोमीटरच्या आतच मंदिर असेल, जास्त लांब पण नाही. तर आता आतमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. हे बघूया, ही आहे मंदिराची एंट्री. आम्ही आता इथून चाललोय आणि आम्ही VIP पास घेतो, कारण की आमच्यासोबत त्रिशा आहे आणि तिला घेऊन फिरायला आम्हाला जास्त जमणार नाही. त्यासाठी आम्ही विचार केला की निघतानाच 250 रुपयाचा जो पास आहे तो घेऊया आणि दर्शन म्हणजे अर्धा एक तासाच्या आतमध्ये दर्शन होईल. आणि आज पण मंडे आणि आज पण गर्दी खूपच आहे. मला आता जस्ट रिक्षावाल्याने सांगितलं. वॉलवरती आर्ट्स बघा ना किती भारी केले, एवढं ऑसम आर्ट्स आहेत ना. हे ऋषीमुनी आहेत आपले, हे त्यांचे शिष्य. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, मी झूम करतो. इथे बघा आपले भोलेनाथची एक मस्त मूर्ती आहे, खतरनाक अशी. मूर्ती बघा मित्रांनो किती मस्त आहे. इथे पण अशा मूर्ती आहेत मस्त मध्ये. हनुमानजीची इथे मूर्ती आहे ही. जय महाकाल. 367. तर मित्रांनो, हे काउंटर नंबर 1 आहे आणि ह्याच्या खाली जे आपलं हे असतं पास, तो इकडे भेटतो आपल्याला. असा एक एंट्रीचा पास दिला त्यांनी आम्हाला. आणि चलो इकडून इकडून इकडून, आता नको. जय महाकाल. आम्ही जी VIP पास घेतलेली, एवढीच गर्दी आहे, जास्त गर्दी नाही आहे. बघू शकता तुम्ही, पाठी पूर्ण खाली आहे. म्हणजे माझ्या म्हणण्याने तर एकदा तरी आहे ना तुम्ही हा पास घ्या, म्हणजे जास्त जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर जास्त म्हणजे सफर करायला नाही लागणार रसचा. सोबत पण तुम्ही दर्शन करून घ्या महाकालेश्वरचं. जय महाकाल. तर मित्रांनो, एवढं ऑसम दर्शन झालं ना आमचं मंदिरामध्ये. आम्ही जी 250 रुपयाचा जो पास घेतला ना, तो वर्थ होता. आणि मित्रांनो, जर लहान मुलं तुमच्यासोबत असतील ना, प्लीज तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट करतो की तुम्ही आहे ना ते 250 रुपये बघू नका, जास्त कॉस्टली आहे. पण तुमचं दर्शन एवढं स्मूथ आणि जास्त रश पण नाही आहे. आणि शब्द नाही बोलायला, कारण की आतमध्ये जाऊन एवढं भारी वाटलंय ना आमच्या दोघांना पण. माझ्या डोळ्यातून तर पाणी वाहत होतं की मी त्यांना बघून एवढं खूप चांगलं आहे. आणि आतमध्ये एवढी पॉझिटिव्ह वाईब आली ना यार मित्रांनो.
नक्की या, विजिट करा मंदिराला आणि खूप चांगला एक्सपिरियन्स तुमचा पण असेल. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला दर्शन कसं भेटलं माझ्यामुळे. नोटीस केलं यांची अरेंजमेंट किती साफसुथरी आणि क्लीन आहे है ना. चटके बसू नये म्हणून हां, पाणी टाकलं. आणि ह्याच्यावरती रेड कार्पेटवरती यांनी पाणी टाकलंय म्हणजे आपल्याला भाजायला नाही पाहिजे, कारण की हे पूर्ण असं ओपन मंदिर आहे आणि हे मेन मुख्य मंदिर होतं. आणि ह्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हे छोटे छोटे मंदिर आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे या मंदिरामध्ये. मित्रांनो, भोलेनाथचा आपला त्रिशूळ आहे, त्या आतमध्ये अभिषेक चाललाय. फक्त मिस होणार रे रात्रीचा जो शो असतो ना तो. अरे हो, ते काय ते म्हणतात लाईट शो. ह्याचा. कॉरिडॉर आहे, तुम्ही सगळ्या ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. हा जो पूर्ण कॉरिडॉर असतो हा रात्रीसाठी खूप फेमस आहे बोलतात, कारण की इथे जे नदी आहे या साईडला, समोरच्या साईडला इथे नदी आहे, तिकडे लाईट शो होतो. आणि हे ज्या मूर्ती आहेत, हे शंकराची मूर्ती जी आहे ह्यांच्यावरती पण लाईटीचा असा काहीतरी शो असतो, मस्त असतं काहीतरी. मी पण बघितलेलं, पण आता कसं आपण मॉर्निंगला आलो तर बघायला नाही भेटणार. आणि आम्ही आता इथून चाललो काळ भैरवला. येस नाही घालायला बोल. आणि काळ भैरवची पण काहीतरी एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ते तिथे गेल्यावरतीच आपल्याला कळेल. कारण की मी 1-2 इथे जे गार्ड असतात त्यांना विचारलं कसं जायचं आहे. इथून हार्डली काहीतरी त्यांनी मला सांगितलं 6 का 7 किलोमीटरचा रस्ता आहे. तर आपण इथून परत एक ई रिक्षा घेणार आहे, कारण की कार घेऊन नाही जाते, तिकडे पण पार्किंगचा इश्यू आहे, पार्किंग भेटणार नाही ते बोलले. तर आपण ई रिक्षा घेऊया आणि 6-7 किलोमीटर तिकडे पोचल्यावरती विचारूया तिथली ॲक्च्युअल स्टोरी काय येते. मित्रांनो, इथे मंदिर होता एंट्रीचा, आणि ह्याच्या बाहेर हे पोहेचे स्टॉल होते. भूक लागलेली आम्हाला, सकाळी काही नाश्ता नव्हता केला. आम्ही ब्रेकफास्ट करतो पोहे. आणि इथे इश्यू असा आहे की मॉर्निंगला 11 नंतरला सगळे ब्रेकफास्टचे फक्त सकाळी पोहे आणि चहा तुम्हाला असं भेटणार आहे. आणि आता सकाळचे वाजले 10, म्हणजे अजून 1 तास थांबायला सांगितलेलं, पण 1 तास आपल्याला थांबायचं आणि आपल्याला काळ भैरव पण करायचं आहे. नाश्ता करूया आणि आता निघूया काळ भैरव. जय महाकाल. जय महाकाल. तर मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे, कारण की जी ई रिक्षा होती ते केली असती तर परत आम्हाला हॉटेलला आलं असतं, कारण की आम्हाला हॉटेल आता चेकआउट करायचं आहे. तर आम्ही आता विचार असा केला आहे की गाडीच घेऊन जाऊया आणि काल भैरव करूया, आणि अजून 1-2 ठिकाणी तिकडे प्लेस आहे ते पण विजिट करूया. आणि त्याच्यानंतरला जर्नी अजून पुढे म्हणजे कंटिन्यू करायला भेटेल. नाही तर इथे थांबलो की मग परत येणार, परत जाणार, आणि ऑलरेडी हे लोक थकले आता, कारण की तो जो कॉरिडॉर होता चालायचा, कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरचा तो कॉरिडॉर होता चालायचा. त्यामुळे हे लोक पण थकले. नाश्ता केला, ब्रेकफास्ट झाला आमचा. आता जर्नी पुढची आपण कंटिन्यू स्टार्ट करूया. मित्रांनो, आता इथे आलो आम्ही काल भैरवला, पण एंट्री बंद ठेवली आहे. काहीतरी इश्यू चालू आहे इकडे, तर सगळेजण असे इथे थांबलेत लाईनसाठी. तर ते बोलतात 2-3 तास जाणार, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती नाही. आम्ही पण बाहेरच थांबलो आता इकडे. बघूया, जर चालू झालं तर दर्शन करूया मी तुम्हाला, जर नाही झालं तर मग आम्हाला परत निघायला लागेल इकडून, कारण की थांबून काहीच अर्थ नाही आहे. आणि ॲक्च्युली या देवाचं पण एक स्टोरी होती, ते आम्हाला इथे येऊन कवर करायची होती, बट मंदिरच बंद आहे बोलतात त्यासाठी. हे बघा, सगळेजण असेच रिटर्न येतात, हातामध्ये प्रसाद घेऊन रिटर्न येतात. मित्रांनो, कमीत कमी 45 मिनिट्स आम्ही थांबलो. आम्हाला वाटलं चालू होईल मंदिर, पण काहीतरी त्यांचा आतमध्ये इश्यू आहे, माहिती नाही नक्की काय आहे. ते सगळेजण बोलतात ते बंद केलं आहे. आजच्या दिवस बंद होतं, फक्त डेली असं चालूच असतं मंदिर, पण आतमध्ये मला वाटतं ना क्लिनिंग याचे काहीतरी होत असेल त्यासाठी बंद ठेवलं आहे. आणि ऊन एवढं आहे ना इकडे, थांबायची कॅपॅसिटी नाही थोडी पण. तर आम्ही स्मार्टली विचार केला आपण निघूया इकडून आणि पुढे जाऊया. आता कालभैरवच्या इथून निघालो आहे आणि आता निघालो आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन कवर करायला. ती आहे आमची आग्रा, ताजमहलला चाललो आहे आम्ही आता. आणि इंदोरवाला जो रोड आहे ग्वालियरचा कोटा लागतो, त्याच हायवेने आम्ही चाललो आहे. आणि कमीत कमी मला आता तिथून निघून झाले एक अर्धा ते पाऊण तास झाला मला निघून. कंटिन्यूस आहे ना मित्रांनो, हा जो रोड आहे मी आता तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. मित्रांनो,
हा जो रोड तुम्ही बघताय कंटिन्यू मला 200 किलोमीटर हा रस्ता जो आहे समोरचा जो चाललाय हा मला 200 किलोमीटर कम्प्लीट आता करायचा आहे. नॉनस्टॉप रोड आहे, इथे काहीच नाही आहे आजूबाजूला. पूर्ण म्हणजे बोलतात ना खेतीवाडी आहे आणि शेती करतात आहे आजूबाजूला. बाकी पूर्ण असा खाली रोड आहे. हायवे हा मे बी मला असं वाटतंय ना हा मुंबई दिल्ली या फिर आग्रा हायवे आहे, कोणता तरी आहे. कारण की इथे एकही बॅनर लिहिलेला नाही, फक्त इथे स्पीड लिमिट लिहिली इकडे तुम्ही बघू शकता, तेवढेच लिहिलं. बाकी हायवे कोणता आहे NH काय ते पण नाही माहिती. हा आम्हाला गुगल मॅपवरती हा रोड दाखवलेला. जर तुम्ही पण येत असाल गुगल मॅपवरती तर जेव्हा तुमचं दर्शन होईल कालभैरवचं तिकडून आग्र्याचा जर रोड तुम्ही टाकला तर हा रोड तुम्हाला दिसेल. एकदम मक्खन रोड आहे, काही ओव्हरस्पीड करायची नाही आहे. 80-100च्या स्पीडला गाडी ठेवायची. 100चा लास्ट स्पीड लिमिट दिला त्यांनी. 80-100च्या स्पीडला ठेवा, ॲव्हरेजमध्ये गाडी चालवा आणि मस्त रोडचा व्ह्यू एन्जॉय करा. खाली रोड आहे, कोणच काही नाही आहे, जास्त गाडी नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे, रश नाही आहे ना, रस्ते खराब आहे. सगळे रस्ते चांगलेच आम्हाला भेटले, कोणताही रस्ता आम्हाला खराब नाही भेटला. फक्त मुंबईमध्ये भिवंडीच्या इथे आम्हाला थोडासा रस्ता खराब भेटला, बाकी कुठेच काही नाही भेटलाय. तर आता रोडचा थोडा आम्ही स्ट्रेस करतो. मी जेवढा लवकर खेचता येईल गाडी तेवढी फटफट काढेल 80-90-100च्या स्पीडने. आणि जर जेवायला थांबलो, जेवायला तर थांबणारच आहे, आता वाजले 1:30. जेवायला कुठेतरी थांबू आणि भेटू आपण डायरेक्ट जेवायला. राजूपाल अपनी गाड़ी से जा रहे थे, तभी अतीक के शूटरों ने भरे बाजार उनकी गाड़ी को घेर लिया और AK-47 तर मित्रांनो तुम्हाला जो मी कोठावाला रोड सांगत होतो तर तिकडून नवीन रोड बनला आणि ॲक्च्युली मी त्याचे ना व्हिडिओज पण बघत होतो. तो आहे दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस आहे. तर हा रोड मी आता घेतला. सेम रोड आहे, सेम स्पीड आहे इकडे पण 100ची आणि खूप चांगला रस्ता आहे. हा पण ट्रॅव्हल करायला खूप चांगला रस्ता आहे आणि नीट अँड क्लीन आहे. वॉशरूमसाठी पण ब्रेक तिकडे आहेत. म्हणजे एक 60 किलोमीटरला फ्यूल स्टेशन आणि वॉशरूमसाठी आपण जर ब्रेक घ्यायचा असेल तर तसं पण तिकडे ठेवलं आहे. म्हणजे रस्ते खूप चांगले आहेत, एक्सपिरियन्स खूप चांगला आहे या रोडचा. येत असाल तर थोडासा मॅपने कन्फ्यूज केलेला, पण बोर्ड आणि तिकडे ना मार्किंग केलेली आहे आपल्याला कुठं जायचं ते. तर हा आम्हाला दिल्लीवरून आग्र्याला घेऊन जाणार आहे हा रस्ता. तर खूप चांगला रस्ता आहे. तर आता थांबतोय आपण लंचसाठी. हॅलो ब्युटीज, ब्लॅक ब्युटीज. तर मित्रांनो आता थांबलो या हॉटेलला जेवायला आणि आता दुपारचे वाजलेत 3:45 व्हायला आलेत. लेट झाला कारण की ज्या रस्त्यावरून आम्ही एक्सप्रेसने येत होतो एक कोणता तरी कट आला मध्ये आणि कोटा आणि राजस्थान या दोघांच्या मधून हा एक रोड निघाला. आता गावा साईडच्या आतमधून आलो आम्ही लोक. तर थोडासा टाईम झाला. 3चा टायमिंग आम्ही ठरवलेला, पण तिथे थोडीशी ट्रॅफिक लागलेली हलकीशी, तर यायला थोडासा टाईम झाला. तर आता इथे आतमध्ये जातो, जेवतो. सोनाली दाल खिचडी. हा किती वाजलेत आता? 3:45 झाले. असंच लाईट काहीतरी. हिला काहीतरी बघ. दिशा तुला हिला या पोरीने मस्त इथं बेडरूम बनवलाय तिचा. बघा कशी उशी ठेवलीये, चादर ठेवलीये. अजून एक अंगावरती कोणती चादर होती तिची मगाशी? चलो चलो चलो. अरे उलटी घात. तू थाली मागवणार होती आपला, सॉरी दाल खिचडी. बोला सर, राजस्थानचं जेवण खूप छान असतं. मित्रांनो आम्ही आता कोटामध्ये म्हणजे राजस्थानची एंड ऑफ द बॉर्डर जी असते, दिल्लीला जॉईन होते तिकडे आम्ही होतो. तर बोललो की आपण हे खाऊया दाल खिचडी. तर दाल खिचडी खूप चांगली असते. सोनाली बोलली रोज तेच खाऊन कंटाळा आला, आज रोटी आणि सब्जी खाऊया बोललो. तर या जेवायला तुम्ही पण. बिना डन झाला आणि त्रिशा ना आता गाणं बोलते. कोणतं गाणं बोलते? कुठे जायचंय? फ्यूल ब्रेक घेतलेला आणि इथे फ्यूलची प्राइस आहे 106 रुपये. टाकी झाली आपली आता फुल. सोनाली वॉशरूमला जायचं इथे. इथे जिओचा आहे पेट्रोल पंप आहे या रोडला. कमीत कमी एक 50-60 किलोमीटरला असे यांचे पंप आहेत आणि नीट अँड क्लीन आहेत. बघू शकता तुम्ही, खूप चांगले आहे आणि वॉशरूम ब्रेकसाठी पण चांगले इथे.
अजून इथे म्हणजे कसे ना हा रस्ता नवीन बनला आहे, मुंबई बडोदा दिल्ली एक्सप्रेस हायवे हा जो आहे तो नवीन बनला आहे. तर फूड कोर्ट जे आहेत काय काय ठिकाणी आहेत आणि काय काय ठिकाणी नाही आहे. काय ना पैसे हा किती झाले? मित्रांनो आता वाजले आहे रात्रीचे 10:06 आणि हार्डली आग्रा आता उरला फक्त 40 किलोमीटर्स. आणि सोनालीने बसल्या बसल्या मस्त 2-3 हॉटेल सर्च केले आणि आमच्या रेटमध्ये ते भेटतात आहे. फक्त जाऊन चेकिंग करायचे, जर आवडलं तर आपल्याला तिथे डील डन करायचे, नाही आवडलं तर 2-3 हॉटेल आपल्याकडे ऑप्शनमध्ये आहे. तर आता इथे जेवायला थांबलोय आम्ही. बेरी ढाबा हायवे रेस्टॉरंट म्हणून आहे. आणि त्रिशा झोपलेली, त्रिशा पण आत्ताच उठली आहे. झाली झोप बाबू? नाईट ड्रेस घालून झोपलेली तू? ऑर्डर केली एक थाली, मम्मीने घेतले दाल खिचडी. जेवण एवढं ऑसम आहे, ब्लॉग काढायला विसरलो. जेवता तुम्ही सॉरी तू काय घेतलंय? नाव सांग, काय घेतलंयस? कोणती खिचडी आहे? ओके, याच्यामध्ये बटर आहे ना? हे बटर खाते ना? ओके, जेवा तू. ओके, गरम आहे, ठीक आहे, फूक मारून खा. तुझ्या नाकाला काय झालंय? लागलाय, चीर पडली. कशी चीर पडली? चार्नर लागलं. अच्छा, चला मित्रांनो जेवूया आणि इथून आता डायरेक्ट निघणार आहे आम्ही रूमवर आणि रूमवरती भेटूया आपण डायरेक्ट. तर मित्रांनो फायनली आता रूममध्ये आलो आहे आम्ही. लिफ्टच्या इथे थांबलो आहे, बॅग घेतले, त्रिशा आणि मम्मीला वरती पाठवलं. सोनाली आणि मी चेकिंग करत होतो आणि 3 प्रॉपर्टी चेक केलेली, त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी होती आणि ह्यालाच आम्ही फायनल केलं. सेकंड ना? तर वरती जातो आणि तुम्हाला रूम दाखवतो कशी येते. हा आपला रूम आहे, हे वॉशरूम, हा पूर्ण रूम आहे. आणि ही आमची त्रिशा. तू इथे खेळणार आहेस ना आता? अरे होय, लक्षात नाही तुमचं. मजा आली? गाडीत मस्त झोपली ना तू? तर चला तर मित्रांनो आता ब्लॉगला पण आपण इथेच एंड करूया. आय होप सर जर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि सिरीज कशी वाटते ते पण मला तुम्ही सांगा. मुंबई टू उज्जैन आणि उज्जैन टू आज आलो मी आग्रा ताजमहलला. तर बाय रोडच कंटिन्यू आपली जर्नी चालू आहे. कसा वाटतोय प्रवास, कशी ब्लॉग बनतात ते प्लीज कमेंट करून सांगा. थोडा तरी सपोर्ट करा, कारण की आपल्याला पण ग्रो करायचं आहे आपल्या चॅनलला. तर तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे. काय करा, काय करा. चला तर मित्रांनो भेटूया आपण उद्या. चला टाटा, बाय, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, बाय बाय. जय महाकाल.